आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या। भाजप नेत्यांचे चेहरे सांगतात की त्यांनी हार पत्करली। इंडिया आघाडीला 340 जागा मिळतील हे सर्वेत दिसेल, विजय वडेट्टीवार यांचा दावा। येण्यासाठी आमच्या बैठका सुरू झाल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतून जाण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत। ते स्पष्टपणे दिसत आहे, त्यांचे चेहरे सांगत आहेत की हार त्यांनी पत्करली आहे। किमान आम्हाला 340 जागेच्या आसपास इंडिया आघाडीला मिळतील हा अंदाज तुम्हाला उद्या मतदान झाल्यानंतर ज्या संपूर्ण सर्वे येईल त्यामध्ये तो दिसेल। 4 तारखेनंतर राज्यातील काही पक्ष लुप्त पावणार। 4 जून नंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलेल, नाना पटोलेंचा दावा। 4 तारखेनंतर महाराष्ट्रातल्या ज्या आता काही पार्ट्या आहेत त्या लुप्त पावणार आहेत। त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर काही भाष्य करणार नाही। 4 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरण खूप सारे बदलतात। विजय वडेट्टीवारांनी 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी, नितेश राणेंकडून वक्तव्य। तर बुडत्या जहाजात कोण जाणार, विजय वडेट्टीवारांचा सवाल। महाविकास आघाडीचा पराजय होईल, महायुतीचे 45 उमेदवार निवडून येतील, छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त। भुजबळ कोणत्या वाटेवर याबाबत संभ्रम, भुजबळांच्या वक्तव्यानं महायुतीला त्रास, भुजबळांनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करावी, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचं वक्तव्य। मध्ये जे कन्फ्युजन तयार झालं की भुजबळ मग काय, भुजबळ मग या वाटेवर आहे का त्या वाटेवर आहे, या असे कन्फ्युजनचे स्टेटमेंट देण्यापेक्षा डायरेक्ट स्टेटमेंट दिलेलं कधीही चांगलं। लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात, मी नाराज वगैरे काही नाही, छगन भुजबळांकडून स्पष्ट। नाशिक लोकसभा न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीची चर्चा होती। मला मी नाराज काय नाही, राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं काय। भुजबळांच्या राज्यसभेचं काय घेऊन बसलात, 4 तारखेच्या निकालानंतर सरकारच राहणार नाही, नाना पटोलेंचा टोला। कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसे आता थेट प्रचाराच्या मैदानात, तळ कोकणापासून कोकणात सर्वत्र अभिजित पानसे यांचा प्रचार दौरा करणार। विजय वडेट्टीवारांनी नागपुरातील पदाधिकाऱ्यांसोबत दुष्काळाबाबत बैठक बोलावली। विदर्भातील दुष्काळासंदर्भात बैठकीत चर्चा होणार, काँग्रेसचे प्रमुख नेते लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार।